आर्या, बोल ना. आपल्याला मार्केटमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे आपण एक्सपेक्ट केलं होतं ना त्याहून जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतोय. बरेच डबे विकले गेलेले आहेत आणि पहिल्याच प्रयत्नात इतकं चांगलं यश. कॉंग्रॅच्युलेशन्स बडी. वाव, दॅट्स ग्रेट साकेत. सगळी बाप्पाची कृपा आहे. साकेत, आणि तुझी पण खरंच खूप हेल्प झाली हो मला या सगळ्यात. तू ये ना आता गावी. गावाला? नाही नाही नाही, इतक्यात तर काय जमणार नाही. अगं आत्ता आलो तर तुझा दादा परत चिडायचा माझ्यावरती. कशाला? साकेत, तू दादाचा नको मनाला लावून घेऊस. ये तू. नाही नको आर्या, मी आणखीन प्रयत्न करतो. कोणास ठाऊक उरलेले डबे सुद्धा विकले गेले तर. आणि एकदा का सगळे डबे विकले गेले ना मग येतो दादा समोर. ठीक आहे, आय एम वेटिंग. बाय. येस. या हिम्मतरावाच्या घरानं आमचं वाटोळं केलं. त्याच्या पोरानं माझ्या पोरीला फूस लावून फसवलं. त्या दोघांचं लगीन होणार होतं. तर माझ्या पोरीचं काय झालं तर मी काय करू तुम्ही सांगा आता. त्या गोपाळला काय मॅच सोडणार नाही. अरे पक्या मामा, आता गोपाळने काय बळने केलंय वय. आता आप्पानी त्याचं लग्न लहानपणी ठरवलं तर त्याची तर काय चूक. अरे हिम्मत नव्हती माझ्या पोरीशी लगीन करायची तर तिला भुलवलं कशाला? हा, अरे माझ्या पोरीचं बरं वाईट झालं तो काय भरून देणार आहे का? पक्या नावाचा कोणी समय इथे? मी आहे. मी आहे. काय काम आहे? का मारलं? मुलीला सांभाळता येत नाही, जन्म कशाला दिला? हे तू कोण विचारणारा? हा? अरे हिरी तुडी टाकून जीव द्यायला निघाली होती पोरगी. मी वाचवलंय तुझ्या पोरीला. गोपाळ, तुला नाही ना माझ्याशी लगीन करायचं. पण मला पण आता नाही जगायचंय. लढायची गरज नाहीये. माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. मी अतिशय प्रेमळ माणूस आहे. तुम्हाला वाचवलंय मी आता. मी तुम्हाला घाबरून नाही रडते. मग काय झालं? तुम्ही मला वाचवलं म्हणून. काय? काय करत होते तुम्हाला मला वाचवायची? मला नाही जगायचंय. काय राहिलं नाहीये माझ्या आयुष्यात जगण्यासारखं. सगळं संपलंय. मला नाही
जा उडी मार परत. तुला वाचवत नाही मी. आपल्या आई वडिलांचा काही विचार, त्यांची काय काळजी, काय नाही. तू काय अमर नाहीयेस. आज न उद्या कधीतरी म्हणणारच असतो, पण आत्ताच मरायची कसली घाई आहे. बस जा. सुखरूप आहे ती, काळजी करायची गरज नाही. माझी लेख सुखरूप आहे. तुमच्या पतीचा जीव वाचला साहेब. तुमचे लय लय उपकार झालेत बघा. आज तुमच्यामुळे माझी माधुरी जिथे आहे. देवा पावलास रे बाबा तू. गोपाळवरचं संकट टळलं. तिला बरोबर नाही आणलं. येणार नाही ती. तिला भीती वाटते तुम्ही तिचं लग्न लावून द्याल म्हणून. माझ्याकडे आहे ती, सुखरूप आहे. तिला समजावीन मी, ती येईल तिच्या मर्जीनं. एकदा भेटतो तिला मी. अजिबात नाही. तिला कुणी भेटायचं नाही. जो कोणी भेटायचा प्रयत्न करेल पाय मोडून टाकेन त्याचा मी. 3 खून आहेत माझ्या नावावर, 3. तो गोपाळ, तो टेलर, तो त्याच्यावर प्रेम आहे तुझं. होय, माझं लय प्रेम आहे त्याच्यावर. पण त्याचं लग्न झालंय ना, का तुला फसवून त्यांनी लग्न केलंय? नाही, माझं गोपाळ लय चांगलंय. त्याला मी माझ्याशी लगीन करायचं होतं. हे सगळं त्या आप्पांमुळे झालंय. त्याच्या घरच्यांनी त्याचं लालीशी जबरदस्ती लगीन लावून दिलं. त्याला नव्हतं तिच्याशी लगीन करायचं, आणि घरच्यांपुढे त्याचं काहीच नाही चाललं. हे बघ, आता जे झालंय ते झालंय. तुला त्याला विसरायला पाहिजे. दुसरा पर्याय नाही तुझ्या. हेच वास्तव आहे. जितक्या लवकर तू हे स्वीकारशील त्या लवकर यातनं मुक्त होशील. नाही व्हायचंय मला मुक्त. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. मला गोपाळ पाहिजे. अरे कोण गोपाळ? तो काय बाप आहे का तुझा? आई आहे तुझे? एक साधा टेलर आहे. अरे कुणासाठी आपला जीव पणाला लावायचा, कुणासाठी जीव द्यायचा ठरवलं एकदा. जा घरी जा. नाही, मी नाही जाणार आहे घरी. माझे पप्पा आधीच गोपाळ संग लगीन लावण्याच्या विरोधात होतं, आणि आता तर माझ्या मनाविरुद्ध ते दुसऱ्या कुठल्या तरी पोराबरोबर माझं लगीन लावायला निघालेत. मी नाही जाणार आहे घरी. ठीक आहे, चल कुठं? चल, उठ उठ. ती मुलगी सुखरूप आहे म्हणून तू वाचलास. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं ना तर Ra